जालन्यात नाचताना धक्का लागला, दोघांवर हल्ला, एक ठार, एकाची प्रकृती गंभीर. जुना जालन्यातील शास्त्री मोहल्ला भागात एका कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गट्यात हत्यार आणि दगडाने चढवलेल्या हल्ल्यात व्यंकटेश गायकवाड या तरुणाची हत्या झाली. आशिष पवार हा जखमी झाला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे. जुना जालना भागातील शास्त्री मोहल्ल्याच्या पाठीमागे एका हळदी समारंभात नाचण्यासाठी आलेल्या तरुणाच्या दोन गटात वाद झाला आणि या वादातून व्यंकटेश गायकवाड या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली. त्याचाच नातेवाईक आशिष पवार हाही जखमी आहे. ही घटना काल रात्री रविवारी घडली असून अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट दिली. या भागात तणावाचं वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून 7 संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे. जालनामध्ये शास्त्री मोहल्ला मध्ये 2 गटामध्ये थोडा वाद झाला होता. त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे. त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे, तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे, तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे. हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे. 7 संशयित आरोपी नाही म्हणू शकतो आपण, आत्तापर्यंत संशयित आहे, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार. सर, घटनास्थळी खूप अस्ताव्यस्त आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे, दगडफेकसुद्धा झालेली आहे. तशी माहिती पण आहे, तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ. जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे. सध्या शांतता आहे. पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे. काही कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न सर, अजून काही आरोपी त्यात सामील होऊ शकतात? होऊ शकते. ते आता FIR दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे. सर, सध्या किती आरोपी आहेत? सध्या 7 आरोपी ताब्यात आहे.